Hello student, my name is Professor D. A. Bosle working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. बाळांनो, आपण आता युनिट नंबर 5 फंक्शन हा चालू केलेला आहे आणि हा फंक्शन म्हणजे काय प्रिव्हियस लेक्चर आपले 2 झालेले आहेत लेक्चर याच्यावरती. आता फर्स्ट लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय फंक्शन, फंक्शन म्हणजे काय, फंक्शनचे ॲडव्हान्टेजेस, त्यानंतर फंक्शन कसा डिक्लेअर करायचा, फंक्शन कसा कॉल करायचा आणि फंक्शन कसा डिफाईन करायचा, फर्स्ट लेक्चरमध्ये आपण पॉईंट्स कव्हर केले होते. त्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये बाळांनो आपण टाईप्स ऑफ फंक्शनचे टाईप्स कोणते आहेत, लायब्ररी फंक्शन आणि युजर डिफाईन्ड फंक्शन. तर लायब्ररी फंक्शन म्हणजे काय, युजर डिफाईन्ड फंक्शन म्हणजे काय, हे आपण डिस्कस केलं होतं. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण लायब्ररी फंक्शन्स जे आहेत ते आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कोणकोणते फंक्शन्स कोणकोणत्या हेडर फाईलच्या अंडर येतात हे मी तुम्हाला लिस्ट केले होते. तर आजच्या फंक्शनमध्ये आपण मॅथ फंक्शन हे आज स्टडी करणार आहोत. मॅथ फंक्शन म्हणजेच काय, तर बाळांनो सी प्रोग्रॅमिंगमध्ये तुम्हाला जर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन वगैरे करायचं असेल, मॅथमॅटिकल ऑपरेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला math.h ही हेडर फाईल ॲड करावी लागते. जसं तुम्ही stdio.h हे हेडर फाईल ॲड केला तर तुम्ही प्रिंटअप आणि स्कॅनअप यूज करू शकता, हे फंक्शन यूज करू शकता. जर तुम्हाला मॅथमॅटिकल वेगवेगळे फंक्शन्स आहेत, सेल, फ्लोअर, स्क्वेअर रूट, पॉवर, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू रिटर्न करायचे असेल तर असे जे मॅथमॅटिकलचे जे फंक्शन आहेत ते तुम्हाला जर यूज करायचे असतील तर सी प्रोग्रॅमिंगमध्ये तुम्हाला math.h ही हेडर फाईल ॲड करावी लागते. मग math.h ही हेडर फाईल जी आहे ती मॅथमॅटिकल ऑपरेशनसाठी स्पेसिफिक डिझाईन केलेली आहे. The math.h header file contains the various methods for performing mathematical operations. म्हणजे वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, मॅथमॅटिकल फंक्शन्स रन करण्यासाठी वेगवेगळे math.h ही हेडर फाईल आहे आणि त्या हेडर फाईलच्या अंडर वेगवेगळे फंक्शन्स आहेत. ते फंक्शन्स कोणते आहेत, स्क्वेअर रूट आहे, म्हणजे तुम्हाला स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचं असेल तर SQRT हे फंक्शन तुम्ही यूज करा. त्यानंतर पॉवर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे असेल तर POW हे फंक्शन रिटर्न्स दी पॉवर ऑफ अ गिवन नंबर, तर पॉवर हे फंक्शन यूज करा. सेल व्हॅल्यू CEIL, सेल व्हॅल्यू काय करते, सेल फंक्शन आहे आणि हे फंक्शन तुम्ही राऊंड अप द गिवन नंबर पॉईंटमध्ये असेल आणि तुम्हाला राऊंड अप करायचे असेल म्हणजे ती राऊंड आता 35.65 असेल, 35.65 म्हणजे पॉईंटमध्ये 50च्या पुढं असेल तर राऊंड अप केलं की 36 होणार. ती व्हॅल्यू टोटल व्हॅल्यू किती येणार, 36 म्हणजे 35.65 असेल तर व्हॅल्यू येणार आहे 36. देर आर व्हेरियस मेथड्स इन math.h हेडर फाईल. आता वेगवेगळे हेडर फाईल्स math.h या हेडर फाईलच्या अंडर वेगवेगळे फंक्शन्स आहेत. तर ते वेगवेगळे फंक्शन्स कोणते आहेत, आता फर्स्ट बघा, फर्स्ट फंक्शन आहे सेल, CEIL सेल, आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही जर तो नंबर डायरेक्ट असाइन केला, तुम्हाला तो नंबर म्हणजे सेल आणि तुम्ही ब्रॅकेटमध्ये असाइन केला 35.60 तर तो काय करतो, राऊंड अप द गिवन नंबर करतो, राऊंड अप करतो. इट रिटर्न्स द इंटिजर व्हॅल्यू विच इज अ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू गिवन नंबर. म्हणजे 35.60 दिलं आहे ना, मग 35पेक्षा तो काय करतो, मोठी व्हॅल्यू अबाव 60 आहे ना, सो तो किती करतो, 36 करतो. राऊंड अप म्हणजे पॉईंटमध्ये असेल तर ती इन्क्रीज करतो, पॉईंट वाढवतो त्यामध्ये, आणि जी इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतो. 35.60 असेल तर तो रिटर्न करणार 36. त्यानंतर आहे सेकंड फ्लोअर नंबर हे अपोजिट आहे सेलच्या, जसं राऊंड अप करतो ना तसं तो काय करतो, राऊंड डाऊन करतो. इट रिटर्न्स द इंटिजर व्हॅल्यू विच इज अ लेस दॅन ऑर इक्वल टू गिवन नंबर. तो काय करतो, आपण 30.65 दिलं असेल तर एकतर तो 35 रिटर्न करतो, अदरवाईज 35. तुम्ही 41 दिला असेल म्हणजे 50च्या आत असेल तर तुम्ही काय करणार, तो 34 रिटर्न करतो, म्हणजे तो राऊंड डाऊन करतो आणि इंटिजर व्हॅल्यूज रिटर्न करतो. त्यानंतर थर्ड आहे स्क्वेअर रूट, SQRT फंक्शन, SQRT स्क्वेअर रूट आणि ब्रॅकेटमध्ये तुम्ही नंबर असाइन केलेला आहे. स्क्वेअर रूट काय करतो, इट रिटर्न्स दी स्क्वेअर रूट ऑफ अ गिवन नंबर. स्क्वेअर रूट माहिती आहे ना तुम्हाला कसा कॅल्क्युलेट करायचा, तर त्यासाठी आपल्याला SQRT हे फंक्शन यूज करायचं आहे, स्क्वेअर रूट ऑफ दी गिवन नंबर. त्यानंतर फोर्थ आहे पॉवर, POW पॉवर. तुम्हाला रिटर्न्स दी पॉवर ऑफ द गिवन नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही POW हे फंक्शन वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 व्हॅल्यूज पास करायचे आहेत. पहिली जी व्हॅल्यू आहे ती बेस,
बेस व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला पॉवर कॅल्क्युलेट करायचा आहे ना, म्हणजे 2⁴. 2⁴ तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. 2⁴ किती येणार आहे? 16 येणार आहे. तर 2 हा बेस झाला आणि कॉमा पॉवर एक्सपोनंट किती आहे? 4. त्यामुळे 2 व्हॅल्यूज पॉवर या फंक्शनमध्ये पास करायच्या. त्यानंतर ABS ॲब्सल्यूट नंबर. ABS म्हणजेच काय? इट रिटर्न्स दी ॲब्सल्यूट गिवन नंबर. म्हणजे तुम्ही आता समजा ABSमध्ये ब्रॅकेटमध्ये -15 दिला, मायनसमध्ये व्हॅल्यू पास केला ना, तर तो काय करतो? ॲब्सल्यूट व्हॅल्यू रिटर्न करतो. म्हणजे व्हॅल्यू तो 15 रिटर्न करतो. तर आता हे जे 1 बाय 1 आपण हे जे फंक्शन बघितले, सेल, फ्लोअर, स्क्वेअर रूट, पॉवर आणि ABS, बाळांनो क्वेश्चन विचारतात व्हॉट इज अ मॅथ फंक्शन किंवा एक्सप्लेन मॅथ फंक्शन किंवा लिस्ट एनी 4 मॅथ फंक्शन्स. आणि मॅथ फंक्शन ही जे फंक्शन्स आहेत हे कोणत्या हेडर फाईलच्या अंडर येतात? तर तुम्हाला सांगता आले पाहिजेत math.h. जर तुम्हाला हे फंक्शन्स वापरायचे असतील प्रोग्राममध्ये तर तुम्हाला प्रोग्राममध्ये math.h ही हेडर फाईल ॲड करावीच लागते. जर तुम्ही math.h ही हेडर फाईल ॲड नाही केला आणि तुम्ही प्रोग्राममध्ये जर हे मॅथमॅटिकल फंक्शन जर यूज केला तर त्या ठिकाणी एरर दाखवते. तर बाळांनो आता त्याच्यावरती आपण सॅम्पल प्रोग्राम बघायचा आहे. math.h. आता बघा #include stdio.h आपण हेडर फाईल ॲड केल्या आणि तुम्ही कोणीही सुद्धा करायची आहे. मी प्रत्येक वेळी दाखवलेलं नाही आहे, तुम्ही स्वतः ॲड करायचे आहे. त्यानंतर #include. आता मला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायचं आहे ना, सो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? #include math.h ही हेडर फाईल ॲड करायची आहे. कोणती फाईल ॲड करायची आहे? math.h ही हेडर फाईल ॲड केली का? प्रोग्राममध्ये दिसते बघा stdio.h आणि math.h. आणि त्यानंतर मेन व्हॉइड मेन आहे किंवा आपण आता इंटिजर वापरलं तरी चालतो. इंटिजर व्हॅल्यू हा रिटर्न 0 म्हणजे रिटर्न करतो, म्हणून रिटर्न 0 वापरलेला आहे आपण. तुम्ही व्हॉइड मेन वापरला तर तिथं काय करता? गेट ch वापरता. तर आता प्रोग्राममध्ये बघा प्रिंटएफमध्ये आपण काय केलं आहे? %f आहे. व्हॅल्यूज कोणत्याही डिक्लेअर केलेल्या नाहीत. तर आपण डायरेक्ट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केलेलं आहे. प्रिंटएफमध्ये %f वापरला आहे, कारण %f कधी वापरतो? ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला रिटर्न कशामध्ये करायचे आहेत? फ्लोटिंगमध्ये. म्हणजे कशामध्ये येणार? फ्लोटमध्ये येणार. बघा जर तुम्ही %d वापरला असता तर इंटिजर व्हॅल्यूज रिटर्न झाली असती, पण आता इथं आपण %f वापरले त्यामुळे रिटर्न व्हॅल्यू कशी होणार आहे? फ्लोटिंगमध्ये. आता प्रिंटएफमध्ये पहिली व्हॅल्यू पास केली आहे सेल 3.6. सेल 3.6 काय करतो? राऊंड अप करतो ना, म्हणजे 3.6 आहे, सो तो काय करणार? 4 रिटर्न करणार. पण आता त्याचा डेटा टाईप म्हणजे %f फॉर्मॅट स्पेसिफायर प्रोव्हाइड केला आहे ना, सो 4 व्हॅल्यू रिटर्न करणार नाही तर 4.00. तर आउटपुटमध्ये बघा पहिलं जे आउटपुट आहे ते किती आहे? 4.00. त्यानंतर बघा तुम्ही परत सेलमध्ये परत काय केलेलं आहे? सेल फंक्शनच वापरलं. 3.3 आहे ना, म्हणजे 3च्या पुढंच आहे, सो त्यानं पण काय केलं? राऊंड अप केलेला आहे. परत आउटपुट आलेलं आहे 4.00, कारण फॉर्मॅट स्पेसिफायर आहे %f, सो व्हॅल्यू रिटर्न करणार आहे फ्लोटिंगमध्ये. त्यानंतर थर्ड आहे फ्लोअर 3.6. फ्लोअर व्हॅल्यू काय करतोय? फ्लोअर व्हॅल्यू विच रिटर्न्स दी डाऊन दी गिवन नंबर. राऊंड डाऊन दी गिवन नंबर म्हणजे सेलच्या अपोजिट काय आहे? फ्लोअर. म्हणजे सेल काय करतो? राऊंड अप करतो आणि फ्लोअर काय करतो? राऊंड डाऊन करतो. मग बघा %f आणि फ्लोअरमध्ये बघा 3 काय आहे? हे 6 आहे, सो राऊंड डाऊन करणार म्हणजे 3 रिटर्न करणार. पॉईंटवरचं रिमूव्ह करतो आणि 3 रिटर्न करतो. पण फ्लोट डेटा टाईप आहे, सो आउटपुट येणार आहे 3.00. मग थर्डला आउटपुट आले बघा 3.00 आणि फ्लोटिंग वेटचे हे अप टू 6 डिजिट असतात. मी तुम्हाला फ्लोट युनिट नंबर 2मध्ये सांगितलं होतं बघा. फ्लोट डेटा टाईप म्हणजे काय? पॉईंट नंतर 6 डिजिट आणि 6 डिजिटच्या पुढं जर गेला तर आपण डबल वापरतो डेटा टाईप. कोणता वापरतो? डबल. आता फ्लोट आहे ना, सो 6 डिजिटपर्यंत 0 प्रिंट झालेले आहेत. त्यानंतर स्क्वेअर रूट आहे ना कॅल्क्युलेट करायचा. आता स्क्वेअर रूट ऑफ दी 16चा स्क्वेअर रूट किती येतो? 4 येतो. पॉईंटमध्ये आहे म्हणून 4.000 6पर्यंत 0 आहेत ते. त्यानंतर स्क्वेअर रूट 7. आता 7चा स्क्वेअर रूट काय आहे? पॉईंटमध्येच आहे, म्हणून त्यांना ॲक्युरेट पॉईंटमध्येच व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे.
2.4645751. त्यानंतर परत बघा तुम्ही पॉवर कॅल्क्युलेट केला आहे, मग पॉवर 2 हा बेस झाला. सिंटॅक्स बघा पॉवरमध्ये 2 हा बेस असतो, पहिला बेस असतो, नंतर एक्सपोनंट असतो. मग 2 हा बेस झाला, 2⁴ किती येणार आहे 16. मग 16 रिटर्न होणार नाही तर पॉईंटमध्ये रिटर्न होणार, कारण पर्सेंटेज एफ आहे म्हणून. मग 16.6पर्यंत 16 डिजिटपर्यंत 0पर्यंत झाले. त्यानंतर परत पॉवर 3,3 म्हणजे किती येणार आहे 12. 3 किती येणार आहे बाळांनो 27 येणार आहे. म्हणजे 3 3 3 × 3 3 × 3 3 × 3 9 9 × 3 27 27. पण पॉईंटमध्ये आहे सो 27.000. त्यानंतर आहे प्रिंटफ ॲब्सोल्यूट व्हॅल्यू रिटर्न केली आहे ABS. आता -12 आहे, ABS काय रिटर्न करतो ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. म्हणजे निगेटिव्ह नंबर जर पास केला तर पॉझिटिव्ह नंबर डिस्प्ले केलतो आणि पॉझिटिव्ह केला तर पॉझिटिव्हच डिस्प्ले करतो. तर निगेटिव्ह आहे ना -12, तर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू रिटर्न किती केली 12. तर अशा पद्धतीनं हे मॅथमॅटिकल फंक्शनचे प्रोग्राम तुम्ही सॉल्व करायचे आहेत. तर बाळांनो जसं आपण मॅथ फंक्शन बघितलं ना, तसंच आपल्याला इनबिल्ड फंक्शन्स आहेत स्ट्रिंग रिलेटेड. म्हणजे तुम्हाला स्ट्रिंग बघा, स्ट्रिंग म्हणजे काय, स्ट्रिंग म्हणजेच काय कलेक्शन ऑफ दी लेटर्स. स्ट्रिंग म्हणजे काय, कॅरेक्टर म्हणजे सिंगल कॅरेक्टर आणि कलेक्शन ऑफ कॅरेक्टर तयार केल्यानंतर ABCD किंवा आपल्या नावाचं जर एकापेक्षा जास्त लेटर्स आपण बघा, फॉर एक्झाम्पल DKTEYCP DKTEYCP डी ॲड केलं, नंतर K 1 बाय 1 एक लेटर ॲड केल्यानंतर DKTYCP स्ट्रिंग तयार होते, त्याला म्हणायचं स्ट्रिंग. तर स्ट्रिंग रिलेटेड तुम्हाला फंक्शन्स बघायचे आहेत. आता जर तुम्हाला स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन जर प्रोग्रॅममध्ये यूज करायचे असतील तर तुम्ही प्रोग्रॅममध्ये string.h ही हेडर फाईल ॲड करावी लागते. कारण string.h ही हेडर फाईल जर नसेल तर आपण स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन जे आहेत ते आपण सॉल्व करू शकत नाही. तर वेगवेगळे स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन्स कोणते आहेत, तर फर्स्ट फंक्शन आहे बघा strlen आणि त्याच्यामध्ये पास करायचं आहे स्ट्रिंग नेम. तुम्हाला जी स्ट्रिंग पास करायची आहे ती स्ट्रिंग. तर strlen म्हणजेच काय स्ट्रिंग लेंथ विच इज रिटर्न्स दी लेंथ ऑफ दी स्ट्रिंग. त्यानंतर स्ट्रिंग कॉपी म्हणजे strcpy कॉपीज द कंटेंट ऑफ सोर्स स्ट्रिंग टू डेस्टिनेशन. डेस्टिनेशन आणि सोर्स पास केलेत बघा स्ट्रिंगमध्ये 2 पॅरामीटर्स. त्यानंतर स्ट्रिंग कॅट म्हणजेच काय फर्स्ट स्ट्रिंग आणि सेकंड स्ट्रिंग जी आहे ती कॉन्कॅटनेट करायची म्हणजे जोडायची एकमेकाला. कॉन्कॅटनेट ऑर जॉईन्स द फर्स्ट स्ट्रिंग विथ सेकंड स्ट्रिंग. म्हणजे पहिली स्ट्रिंग मी पास केली DKT आणि दुसरी स्ट्रिंग केली YCP. मग स्ट्रिंग मला आउटपुट काय येणार आहे DKT YCP, एकच स्ट्रिंग डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर स्ट्रिंग कंपेअर म्हणजे काय करायचं आहे, पहिली स्ट्रिंग फर्स्ट स्ट्रिंग आणि सेकंड स्ट्रिंग पास करायची आणि दोघांच्यामध्ये कंपॅरिझन करायचं आहे. त्यानंतर स्ट्रिंग रिव्हर्स म्हणजे रिटर्न द रिव्हर्स स्ट्रिंग. रिव्हर्स स्ट्रिंग तुम्हाला DKT YCP असेल तर त्याच्या अपोजिट स्ट्रिंग डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर स्ट्रिंग लोअर LWR म्हणजेच काय करतो, इट रिटर्न दी कॅरेक्टर इन लोअर केस. म्हणजे तुम्ही स्ट्रिंग LWR आणि त्याच्यामध्ये पास करताना स्ट्रिंग कॅपिटल केला तर तुम्ही लोअर केसमध्ये तुम्हाला डिस्प्ले करते आणि अप्पर असेल तर ती तुम्हाला अप्पर केसमध्ये म्हणजे स्ट्रिंग UPR अप्पर केसमध्ये स्ट्रिंग रिटर्न करते. हे मल्टिपल जे आहेत ते स्ट्रिंग फंक्शन्स आहेत बाळांनो. याच्यावरती क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन strlen आणि strcpy स्ट्रिंग कॉपी फंक्शन्स. तेव्हा तुम्ही हे 1 बाय 1 फंक्शन्स एक्सप्लेन करायचे आहेत. तर आता आपण डिटेल्समध्ये सुद्धा हे फंक्शन बघणार आहोत. strlen फंक्शन कशासाठी वापरायचं आहे, स्ट्रिंगची त्या लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला. STR म्हणजे स्ट्रिंग आणि LEN म्हणजेच काय लेंथ. तर लेंथ स्ट्रिंगची कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण स्ट्रिंग लेंथ फंक्शन वापरतो. तर स्ट्रिंगचा एंड जो होतो तो /0 म्हणजे स्ट्रिंगचा एंड कशानं होतो /0 आणि तो स्ट्रिंगचा लेंथ जो /0 आहे तो स्ट्रिंगमध्ये कॅल्क्युलेट होत नाही. स्ट्रिंग लेंथ फंक्शन्स रिटर्न्स दी लेंथ ऑफ दी गिवन स्ट्रिंग. इट डज नॉट काउंट द कॅरेक्टर /0 म्हणजे /0 आहे ना, तर /0 ही एंड ऑफ दी स्ट्रिंग इंडिकेट करतो आणि पण तो कंपायलर काउंट करत नाही. बरोबरच आहे कारण स्ट्रिंगचा एंड वापरलेला आहे ना पण /0 म्हणून. तर त्याचा प्रोग्राम एक आहे बघा stdio.h ही एक हेडर फाईल ॲड केली. स्ट्रिंग फंक्शन आहे म्हणून string.h ही एक हेडर फाईल ॲड केले का. त्यानंतर मेनमध्ये बघा मी एक काय केले कॅरेक्टर CH म्हणजे कॅर डेटा टाईपचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे CH आणि त्याची साईज दिली आहे मी 20. म्हणजे आपण जास्तीत जास्त आपण साईज त्यामध्ये किती स्टोअर करू शकतो 20.
आणि प्रोग्राममध्ये मी प्रत्येक लेटर एंट्री केलेला आहे. पहिला आहे जे व्ही आणि लेटर्स आहेत तो सिंगल कोटमध्ये द्यायचा आणि स्ट्रिंग नेहमी डबल कोटमध्ये द्यायची असते. आणि ह्या स्ट्रिंग आता ह्या लेटरचा एंड झालेला आहे /0ने, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, ही स्ट्रिंग आहे जावा टी पॉइंट म्हणून. आता ह्या स्ट्रिंगची लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. तर प्रिंटेपमध्ये बघा लेंथ ऑफ स्ट्रिंग आणि कशामध्ये येणार, लेंथ ऑफ स्ट्रिंग %d आणि कुणाची STRLEN आणि त्याच्यामध्ये पास करायचा आहे तो व्हेरिएबल CH. मग CH पास केलं का आपण, तर त्याची लेंथनं काय केलं, STRLENने लेंथ कॅल्क्युलेट केली आणि ती असाईन केली कुणाला, लेंथ ऑफ स्ट्रिंगला. मग लेंथ ऑफ स्ट्रिंग काय येणार आहे, आउटपुट 10, कारण 10 लेटर्स आहेत त्या स्ट्रिंगमध्ये. सो आउटपुट आलेलं आहे 10. त्यानंतर नेक्स्ट प्रोग्राम आहे स्ट्रिंग कॉपी, strcpy. strcpy काय करतो, कॉपी द स्ट्रिंग. म्हणजे strcpy डेस्टिनेशन म्हणजे कॉपी करायची कोणत्या स्ट्रिंगमध्ये ती स्ट्रिंग, आणि सोर्स म्हणजे कॉपी करणार आहोत ती स्ट्रिंग, असे कॉपीज करायचे आहेत. म्हणजे डेस्टिनेशन म्हणजेच काय, कॉपी केलेलं आउटपुट, आणि सोर्स म्हणजेच काय, कोणती स्ट्रिंग कॉपी करायची आहे कोणत्या स्ट्रिंगमध्ये, तर ती स्ट्रिंग. तर प्रोग्राममध्ये सेम हेडर फाईल ॲड केले, string.h हे फंक्शन हेडर फाईल ॲड केले कारण स्ट्रिंग रिलेटेड आहे ना, स्ट्रिंग कॉपी म्हणून. मग परत बघा मेनमध्ये आपण परत कॅरेक्टर CH ही पास केलो आहे आणि त्या कॅरेक्टर CHला काय केलेलं आहे, एक स्ट्रिंग असाईन केली आहे. ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमध्ये सिंगल कोटमध्ये स्ट्रिंग असाईन केली आहे जावा टी पॉइंट. आणि अनादर परत एक काय केलेलं आहे आपण, व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे कॅर CH2, कारण कॅर CH2 मध्ये काय करायचं आहे आपल्याला, CHची कॉपी CH2 मध्ये करायची आहे. म्हणजे CH2 हा डेस्टिनेशन झाला आणि CH हा व्हेरिएबल काय झाला, सोर्स झाला. तर फंक्शनमध्ये बघा strcpy मध्ये पहिला काय पास करायचं आहे, डेस्टिनेशन. पण डेस्टिनेशन कोणतं आहे, CH2, कॉमा सोर्स स्ट्रिंग कोणती आहे, CH. मग CHची CH2 मध्ये कॉपी झाली का. त्यानंतर प्रिंटएपमध्ये बघा व्हॅल्यू ऑफ सेकंड स्ट्रिंग, व्हॅल्यू ऑफ सेकंड स्ट्रिंगमध्ये कोणती प्रिंट होणार, CH2, कारण डेस्टिनेशनमध्ये कॉपी झाल्या ना, मग CH2 मधली प्रिंट होणार. त्यानंतर आउटपुट बघा, व्हॅल्यू ऑफ सेकंड स्ट्रिंग इज CH2 मध्ये काय कॉपी झालं, CHची व्हॅल्यू. मग CHची व्हॅल्यू कोणती आहे, जावा टी पॉइंट. मग CH2 मध्ये काय स्टोअर झालं, जावा टी पॉइंट. मग आउटपुट येणार आहे जावा टी पॉइंट. तर बाळांनो हा सुद्धा प्रोग्राम तुम्ही करून बघायचा आहे. त्यानंतर कॉन्कॅटनेशन म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, दोन स्ट्रिंग एकमेकाला कनेक्ट करायचे आहेत. तर स्ट्रिंग कॅट STRCAT स्ट्रिंग कॅट तुम्ही फंक्शन यूज करू शकता आणि त्या फंक्शनमध्ये फर्स्ट स्ट्रिंग आणि कॉमा सेकंड स्ट्रिंग तुम्ही दोन स्ट्रिंग पास करायचे आहेत, कारण दोन स्ट्रिंग जोडायचे आहेत ना तुम्हाला. सो दोन स्ट्रिंगसुद्धा युजरकडून घ्यायचे आहेत आणि त्या स्ट्रिंग जोडायचे आहेत आणि मग एक आउटपुट काय येते ते आपण चेक करणार आहोत. तर त्या स्ट्रिंग कॅट फंक्शन कॉन्कॅटनेट द टू स्ट्रिंग अँड रिझल्ट इज रिटर्न टू फर्स्ट स्ट्रिंग. म्हणजे बघा दोन स्ट्रिंग एकमेकाला जोडायच्या आणि तो जो रिझल्ट आहे किंवा आउटपुट आहे ते पहिल्या स्ट्रिंगमध्ये काय होतो, डिस्प्ले करू शकतो आपण. म्हणजे ते पहिल्या स्ट्रिंगमध्ये आपण तो स्टोअर होतो. तर बघा #include stdio.h ही हेडर फाईल आहे आणि त्यामध्ये सेकंड हेडर फाईल आहे string.h, कारण स्ट्रिंग कॅट आपण हे फंक्शन वापरणार आहोत ते स्ट्रिंग रिलेटेड आहे. मग string.h हेडर फाईल आहे. मेनमध्ये बघा दोन स्ट्रिंग आपण डिक्लेअर केल्यात, कॅर CH आणि कॅर CH2. कॅर CH मध्ये पहिली स्ट्रिंग आहे हॅलो, HELLO, पहिली स्ट्रिंग आहे हॅलो. /0 हा एंड ऑफ दी स्ट्रिंग आहे हॅलो. आणि CH2 म्हणजे दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये बघा काय वापरलेलं आहे, दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये फक्त C वापरलेलं आहे. कोणती वापरलेलं आहे, फक्त C. मग कॉन्कॅटनेटमध्ये बघा स्ट्रिंग कॅटमध्ये आपण काय केलेलं आहे, CH, CH2, CH, CH2 म्हणजे दोन काय केलेले आहेत आपण, CH या पहिल्या स्ट्रिंगला दुसरी स्ट्रिंग कोणती आहे CH2 ही कनेक्ट केल्या आणि रिटर्न कोणती होत्या, पहिली स्ट्रिंग कोणती आहे CH. त्यानंतर स्ट्रिंग कॅट फंक्शनमध्ये बघा CH, CH2 म्हणजे ह्या दोन स्ट्रिंग एकत्र आल्या, जॉईन झाल्या. मग रिटर्न करताना प्रिंटएपमध्ये व्हॅल्यू ऑफ फर्स्ट स्ट्रिंग इज CH म्हणजे CH काय होणार, प्रिंट होणार. मग आउटपुट काय येणार आहे, व्हॅल्यू ऑफ फर्स्ट स्ट्रिंग इज. तुम्हाला जो मेसेज द्यायचा आहे तो तुम्ही मेसेज देऊ शकता किंवा तुम्ही नवीन मेसेज टाईप करू शकता, फायनल स्ट्रिंग इज आणि CH पास केलं ना, फायनल स्ट्रिंग इज काय असू शकतं, CH मधली व्हॅल्यू. CH मध्ये काय आहे आता
दोन्ही एकमेकाला कनेक्ट केलेले आहे. पहिली स्ट्रिंग आहे हॅलो आणि दुसरी आहे सी. हॅलो सी. मग दोन स्ट्रिंग एकत्र झाल्यानंतर आउटपुट येणार आहे हॅलो सी. तर अशा पद्धतीनं स्ट्रिंग कॅट फंक्शनसुद्धा यूज करायचं आहे. त्यानंतर स्ट्रिंग कंपेअर लास्ट फंक्शन आहे स्ट्रिंग कंपेअर म्हणजे स्ट्रिंग CMP. स्ट्रिंग CMP म्हणजेच काय करतो, स्ट्रिंग CMP कंपेअर करतो पहिली स्ट्रिंग आणि सेकंड स्ट्रिंग. तर फंक्शन कंपेअर्स दी टू स्ट्रिंग अँड रिटर्न दी 0 इफ बोथ स्ट्रिंग्स आर इक्वल. म्हणजे रिटर्न काय करतो, जर समजा दोन्ही स्ट्रिंग जर इक्वल झाल्या तर व्हॅल्यू रिटर्न करतो 0. तर प्रोग्रॅम बघा बाळांनो, आणि या प्रोग्रॅममध्ये आपण एक फंक्शन युजर डिफाईन्ड फंक्शन वापरले गेट एस फंक्शन आहे का, जसं आपण स्कॅनएप वापरतो ना तसंच गेट एस फंक्शन आहे. काय करतो तो, ते कॅरेक्टर रीड करून कन्सोलवरती सुद्धा प्रिंट करतो. हे सुद्धा फंक्शन आहेत गेट एस. तुम्ही जसं CLR SCR अंडर वापरता ना तसंच हा सुद्धा गेट एस हा फंक्शन आहे. तर प्रोग्राममध्ये बघा आपण 2 हेडर फाईल इन्क्लूड केले आहे stdio.h आणि string.h. मग मेनमध्ये बघा पहिली स्ट्रिंग आहे str1 आणि त्याची साईज दिली आपण जास्तीत जास्त 20 आणि str2 20. आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे ना. मग पहिली स्ट्रिंग युजरकडून एंटर करून घ्या. त्यानंतर परत दुसरी स्ट्रिंग युजरकडून एंटर करून घ्या. पहिली स्ट्रिंग एंटर करून घेतली ती str1 मध्ये स्टोअर केली गेट एस str1 आणि दुसरी स्ट्रिंग पण कशामध्ये स्टोअर केली str2. मग आता कम्पेअर करायचं आहे ना, मग त्याच्यासाठी आपण इफ एल्स वापरायचं. इफमध्ये बघा फंक्शन मग स्ट्रिंग रिलेटेड पास करा. इफ strcmp म्हणजे काय करतो, कम्पेअर करतो कोण str1, str2 इज इक्वल टू जर 0 असेल तर काय प्रिंट होणार, स्ट्रिंग इज इक्वल. म्हणजे स्ट्रिंग इक्वल असेल तर आउटपुट 0 आलं असेल तर स्ट्रिंग इक्वल असणार आहे. आणि जर इक्वल नसेल म्हणजे 0 आलं नाही आहे तर तुमची स्ट्रिंग इज नॉट इक्वल. आउटपुट काय येणार आहे, स्ट्रिंग इज नॉट इक्वल. तर आता युजरकडून आउटपुटमध्ये बघा पहिली जी स्ट्रिंग एंटर केली हॅलो आणि ती str1 मध्ये स्टोअर झाली आणि सेकंड स्ट्रिंग आहे परत आपण मी हॅलोच दिली, ती स्टोअर झाली str2 मध्ये. मग दोन्ही स्ट्रिंग str1 आणि str2 कंपेअर झाल्यानंतर दोन्ही मॅचिंग झालेले आहेत. म्हणजे रिटर्न काय झालं, इज इक्वल टू काय झालं 0. मग प्रिंट काय होणार आहे, स्ट्रिंग इज इक्वल. आउटपुट येणार आहे स्ट्रिंग इज इक्वल. आणि त्यानंतर आपला प्रोग्राम एंड होणार आहे. तर अशा पद्धतीनं हे जे वेगवेगळे स्ट्रिंग फंक्शन्स आहेत आता आपण बघितले strlen आहे, strcpy आहे, strcat आहे, str कंपेअर असे आपण हे क्वेश्चन्स 1 बाय 1 एक्झाम्पल घेऊन बघितलेले आहेत. ते स्वतः प्रोग्राम तुम्ही व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत. आणि हे स्ट्रिंगचे जे फंक्शन्स आहेत तुम्हाला स्वतः प्रोग्राम्स दिलेले आहेत ते स्वतः तुम्ही सॉल्व करायचे. एरर आल्या तर ते एरर रिमूव्ह करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रोग्राम कशा पद्धतीने एक्झिक्यूट होतो. तर बाळांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण लायब्ररी फंक्शन्स आपण math.h या हेडर फाईलच्या अंडर येणारे आणि string.h या हेडर फाईलच्या अंडर येणारे आपण वेगवेगळे फंक्शन्स बघितलेले आहेत. आता हे स्ट्रिंग लोअर स्ट्रिंग अप्पर हा सुद्धा तुम्ही स्वतः प्रोग्राम करू शकता. स्ट्रिंग लोअर म्हणजेच काय, तर तुम्ही प्रोग्राममध्ये काय करा, एक स्ट्रिंग LWR मध्ये तुम्ही डायरेक्ट पास करा स्मॉल स्ट्रिंग आणि आउटपुट प्रिंट करा. तर स्ट्रिंग लोअरमध्ये तुम्ही कॅपिटल एंट्री करा स्ट्रिंग आणि आउटपुट काय येणार आहे लोअरमध्ये. आणि स्ट्रिंग अप्परमध्ये तुम्ही स्मॉल द्या तर तुम्हाला अप्परमध्ये आउटपुट डिस्प्ले होणार आहे. तर हे दोन्ही जे फंक्शन्स आहेत स्ट्रिंग लोअर आणि स्ट्रिंग अप्पर हे स्वतः तुम्ही सॉल्व करायचे आहे. स्वतः त्याचे प्रोग्राम्स लिहायचे आहेत. हे जे प्रोग्राम्स दिलेत आपण आता strlen strcpy हे यूज करून ते 2 फंक्शन strlwr आणि strupr तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आहेत. हे तुमच्यासाठी स्वतः 2 होमवर्क आहेत. तर बाळांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रिंग कॉपी वेगवेगळे स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन स्टडी केलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण आता math.h आणि string.h ही जशी हेडर फाईल आहे ना तसंच time.h ही सुद्धा हेडर फाईल आहे. तर ही लायब्ररी फंक्शन त्याच्या अंडर येणारे वेगवेगळे लायब्ररी फंक्शन्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया आणि दिलेले असाइनमेंट तुम्ही इथं सॉल्व करा आणि आज आपण इथंच थांबूया. थँक्यू.